आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। आजीमाच्या आमदारांनी मतदारसंघात कुठलाही विकास न केल्यामुळे राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघात मतदारांच्या भेटीगाठी घेत असताना मला उत्स्फूर्त प्रतिसाद मतदारांकडून मिळतोय। येणाऱ्या 20 तारखेला निश्चित मतदार मला साथ देतील असा विश्वास परिवर्तन महाशक्ती तथा स्वराज्य पक्षाचे उमेदवार साहेबराव म्हसे यांनी व्यक्त केला। राहुरी शहरातून प्रचार रॅली काढत असताना ते बोलत होते। परिवर्तन महाशक्ती तथा स्वराज्य पक्षाचे उमेदवार साहेबराव म्हसे यांनी मतदारसंघ पिंजून काढत सर्व नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या। नुकतेच छत्रपती संभाजी महाराज यांनी देखील त्यांच्यासाठी राहुरी शहरात जाहीर सभा घेऊन साहेबराव म्हसे यांना निवडून देण्याची साथ घातली होती। आज राहुरी शहरातून प्रचार रॅली काढत साहेबराव म्हसे यांनी मतदारांशी संवाद साधला। यावेळी मोठा प्रतिसाद त्यांना मिळाला। प्रसंगी परिवर्तन महाशक्ती तथा स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राहुरी नगर पाथर्डी हे तिन्ही जिल्ह्यांचा माझा दौरा झालेला आहे। जे गाव आपल्या मतदारसंघामध्ये आहे आणि मतदारसंघामध्ये भेटी देत असताना एक लक्षात आलं की लोकांना हे 25-25, 30-30 वर्षाचे आमदार माजी आमदार अजिबात नको आहे। त्यांना पर्याय पाहिजे होता आणि महाराष्ट्र पक्षाच्या निमित्ताने त्यांना पर्याय मिळालेला आहे आणि त्या पर्यायाला ते 100% साथ देणार आहे। काय वाटतं मतदारांच्या मध्ये काय भावना आहे? मतदारांची एकच भूमिका आहे की आतापर्यंत ज्यांना आम्ही सत्ता दिली 25-30 वर्ष माजी आमदार आमदार जे आहेत त्यांच्या घराण्यामध्ये 25-25, 30-30 वर्षाची सत्ता आहे, परंतु त्यांनी काही केलं नाही। रस्त्याचे प्रश्न प्रलंबित आहेत, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न प्रलंबित आहेत, तसेच पाण्याचे प्रश्न सगळे प्रश्न प्रलंबित आहेत आणि शिक्षणाच्या बाबतीत तर राहुरी मतदारसंघाची अतिशय वाताहत झालेली आहे। दवाखान्याच्या बाबतीत मतदारसंघात कुठेही चांगला दवाखाना नाही, म्हणून मतदारांनी ठरवलंय का आता काही झालं तरी परिवर्तन करायचं आणि महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा उमेदवार निवडून आणायचा। त्यासाठी मतदारांनी कंबर कसलेली आहे। मी तर सामान्य माणूस आहे, सामान्य माणूस काय करू शकतो, पण ज्यावेळेस मतदार इलेक्शन हातात घेतात त्यावेळेस सामान्य माणूस यांची किती ताकद असली, काही जरी असली, किती यांच्याकडे संपत्ती असली तरी सामान्य माणूस यांना आता जुमानणार नाही। कुठल्याही हालतमध्ये परिवर्तन केल्याशिवाय सामान्य माणूस स्वस्थ बसणार नाही आणि त्याला पर्याय आहे की महाराष्ट्र स्वराज्य पक्ष एवढाच हा एकमेव पर्याय आहे। छत्रपतींची काल सभा झालेली आहे छत्रपती संभाजी महाराजांची, तर मी आपल्याला 100% आश्वासन देऊ 100% खात्री देऊ शकतो की महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा उमेदवार म्हणजे साहेबराव पाटील व म्हसे या मतदारसंघामध्ये 100% आमदार होतील आणि आमदार झाल्यानंतर एकही प्रश्न इथला सुटलेला नाही। ते सगळे प्रश्न मार्गी लावण्याचं काम मी केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या निमित्ताने सांगतो। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।